शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता आपल्याला एका जबरदस्त ट्विस्टची एंट्री दिसणार आहे। वाईटावरती चांगल्याची जीत। आणि आता या सगळ्यामधून एक वेगळ्याच रूपामध्ये भूमी महाजनांच्या घरामध्ये एंटर करणार आहे। मालिका खूप मोठा लीप घेणार आहे आणि या लीपमध्ये रागिणीचे 3:13 वाजवत भूमीने जबरदस्त कमबॅक केलेला आहे। आकाश आणि भूमी या सगळ्यामध्ये जबरदस्त कमबॅक करत रागिणीला मात देणार आहेत। रागिणीला कोणत्याही याची अपेक्षा नसताना अचानकपणे एका घटनेमुळे या सगळ्या मालिकेचा आता मात्र चेहरा मोहरा बदलत मोबाईलमधला व्हिडिओ दाखवत प्रेस कॉन्फरन्समध्ये भूमीने धमाका केलेला असतो। रागिणीला तोंडावरती आपटत भूमीने केलेला हा धमाका आत्तापर्यंतच्या भूमीच्या प्रत्येक धमाक्यापेक्षा सरस ठरत रागिणीला मान खाली घालायला आता मात्र प्रवृत्त करतो। आता इकडे ज्या वेळेला अक्का भूमीला सांगत असतात की हे बघ पुरी, आकाशला इकडे येऊ दे आणि त्यानंतर तू आणि आकाश मी रिक्षा बोलवते, त्या रिक्षेमध्ये आता मात्र तुम्ही दोघांनी जा। पण बराच वेळ होतो आकाश काही घरीच येत नाही। त्यामुळे भूमी अक्कांना सांगते, अक्का मला खूप भीती वाटते। अक्का सांगतात तू काळजी करू नको, मी दत्तूला आकाशला बघायला पाठवते। असं म्हणत अक्का आता दत्तूला आकाशला पाठवतात बघायला। पण त्याच वेळेला भूमीला चैन पडत नाही। आकाशचा पत्ता शोधण्यासाठी अभिजित आणि रागिणी दर भटकत होते। ते आपल्या इथे पण आले होते। आकाशचा पत्ता शोधण्यासाठी त्यांनी जे कारस्थान केलंय, मला सुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली। या सगळ्यामध्ये आकाशच्या जीवाला धोका आहे आणि अक्कांना मिठी मारून भूमी खूप मोठा निर्णय घेते। भूमी तिथून आकाशला शोधायला निघते। तोपर्यंत इकडे आता जेव्हा भूमी आकाशला शोधायला निघते त्यावेळेला आता मात्र इकडे रागिणीच्या माणसांनी भूमीला पुढे असतं। भूमीला पकडून ते एका बोटीवरती गच्च बांधून ठेवतात आणि त्यावेळेला भूमी सांगत असते, तुमच्या या सगळ्या नाटकांच्या पुढे माझ्याच प्रेमाची जीत होणार आहे। यावरती रागिणी म्हणते, तुझं प्रेम जिवंत राहिलं तरच या सगळ्याची जीत होईल ना। तुझ्या प्रेमाची सपशेल हार होणार आहे। हार भूमी, तू या सगळ्यामध्ये हारणार आहेस। यावरती भूमी सांगते, माझ्या प्रेमाची कधीच हार होणार नाही। मला माझ्या प्रेमावरती आकाशवरती पूर्णपणे भरोसा आहे। असं म्हणत भूमी आता रागिणीला चॅलेंज देते। रागिणी म्हणते, ना आकाश राहणार ना भूमी। असं म्हणत रागिणी आता त्या बोटीवरती खूप सारं रॉकेल टाकते। तोपर्यंत भूमीसाठी गिफ्ट घेऊन आकाश घरी येतो। आकाश घरी आल्यावरती तो दत्तूला सांगत असतो, मला न सायकल राणीला हे गिफ्ट द्यायचं आहे। दत्तू सांगतो, तुला मला अक्कांनी आणायला पाठवले। तू आणि वहिनी तुम्ही दोघंजण कुठेतरी बाहेर जाणार आहात, त्यासाठी रिक्षा बोलवले। तुमचं अहमदनगरचं तिकीट काढलेलं आहे आणि तिकडे तुम्हाला जायचं आहे। आकाश म्हणतो, हो मला सायकल राणी म्हणाली होती, पण तिला आधी मी गिफ्ट देणार आणि त्यानंतर मी जाणार। असं म्हणत आकाश आता इकडे ते गिफ्ट घेऊन भूमीला शोधत निघतो। त्याच वेळेला आकाशला अक्का दिसतात। अक्का म्हणतात, ए पोरा, अरे तू इथे, मग तुला भूमी नाही भेटली? अक्कांच्या डोळ्यात पाणी बघून आकाश म्हणतो, काय झालं अक्का, सायकल राणी कुठे आहे? यावरती अक्का म्हणतात, तू काळजी करू नकोस, तुझी सायकल राणी तुला शोधायला गेले आणि तिच्या जीवाला धोका आहे। कोणीतरी 2 माणसं इथे आली होती, कोण रागिणी आणि कोणतरी अभिजित। त्या दोघांनी तुझ्या भूमीला काहीतरी केलं असेल। मला असं वाटतंय तुझ्या पण जीवाला धोका आहे। यावरती आकाश म्हणतो, रागिणी ती तर माझी आत्या। मग अक्का त्याला सांगते, हो तुझी आत्या नाही, ती कैदाशीण आहे, कैदाशीण। तिच्या वाटेला जाऊ नकोस, ती तुमच्या दोघांना सुखाने काही जगू द्यायची नाही। असं म्हणत अक्का आता आकाशला समजवत असतात आणि आकाशला त्या समजून सांगत असतात। त्याच वेळेला आकाश मात्र आता भूमीचा शोध घ्यायला ताबडतोब निघतो। तोपर्यंत इकडे मात्र भूमी सांगत असते, तुम्ही मला जिवंत जाळा, पुरा, काहीही करा, मला फरक पडत नाहीये, पण मला माझ्या देवावरती विश्वास आहे। माझा देव मला कोणत्याही प्रकारचं माझ्या आकाशपासून लांब करणार नाही। आम्ही दोघंजण सोबत राहणार। माझा आकाश मला सोडवायला येईल। रागिणी म्हणते, बघू की तुझा आकाश काय करतोय ते। मग मात्र रागिणी एका छोट्या बोटीवरती जाते आणि मोठी बोट असते त्या बोटीवरती रॉकेल टाकते। मोठ्या बोटीवरती रॉकेल टाकून रागिणी आता ती मोठी बोट पेटवून देते। मोठी बोट पेटवून दिल्यावरती ती आता छोट्या बोटीवरती येते। छोट्या बोटीवरती आल्यावरती तिकडून ती सगळं पाहत असते। त्याच वेळेला छोट्या बोटीवरून रागिणी आता हे सगळं पाहत असते। या सगळ्यामध्ये भूमी सांगते, आकाश नक्की मला भेटायला येणार।
आणि आकाश भूमीला वाचवतो. वाचवण्यासाठी तो बोटीवर चढतो. बोटीवरती चढल्यावरती भूमी सांगते, आकाश तू इथे का बरं आलास, तू इथे का आलास. यावरती आकाश सांगतो, आता जे आपलं होईल ना ते दोघांचं होईल. आणि त्याच वेळेला बोट पेट घेते. त्या बोटीमध्ये दोघं जण असतात आणि लांबून रागिणी आणि अभिजित हे सगळं पाहत असतात. आता बोटीने पेट घेतल्यावरती त्याच्यामध्ये अभिजित म्हणतो रागिणीला की भूमी आणि आकाश हे जळून गेले असतील, पण नियतीचा खेळ अजबगजब असतो. मध्ये भूमी आणि आकाश हे समुद्रामध्ये बुडतात. समुद्रामध्ये बुडून ते एका किनाऱ्याला लागतात आणि काही माणसांना ते सापडतात. त्यानंतर भूमी आकाश शुद्धीवरती आल्यावरती आकाश बरा झालेला असतो. मग भूमी त्याला सांगते, हे बघ आत्तापर्यंत जे घडलं तो सगळा इतिहास मी तुला सांगेन. आणि भूमी आकाशला घडलेला सगळा इतिहास सांगते. कशा पद्धतीने रागिणीने 7 वर्षापूर्वी अपघात घडवून आणला, त्यानंतर कशा पद्धतीने तुला वेडं बनवलं, आपलं लग्न केलं आणि कशी प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेतली, हे सगळं ती आता आकाशला सांगते. आणि सांगते आता हीच बदला घ्यायची वेळ आहे. त्यांना वाटत आहे की आपण मेलेलो आहोत, पण आता आपण आपला कमबॅक असा करायचा की तोंडामध्ये त्यांनी बोटं घातली पाहिजेत. असं म्हणत भूमी आता आकाशला कमबॅक करण्यासाठी तयार करते. आकाश बरा झालेला असतो, पण त्याला भूमीसुद्धा आठवत असते. या सगळ्यामध्ये मात्र आता आकाश आणि भूमी महाजनांच्या घरामध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झालेले असतात. थोडे दिवस त्या ठिकाणी राहून आपल्या राहिलेल्या जखमा वगैरे बऱ्या झाल्यावरती आकाश भूमी महाजनांच्या घरात जात असतात. तोपर्यंत रागिणीला वाटत असतं की आपला डाव यशस्वी झालाय, आपण या दोघांना मारून टाकलंय. ती एकदम बेफाम झालेली असते आणि रागिणीने प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली असते. आकाश भूमीचा अपघात झालाय, बोटीमधून त्यांचा अपघात होऊन ते गायब झालेत, हे सगळं आता रागिणी पुराव्यासकट दाखवणार असते. त्याच वेळेला भूमीची जबरदस्त एंट्री होते. रघुकाका आणि भूमी ह्या दोघंजणं आधी पुढे येतात आणि रागिणी हादरते. भूमी सांगते, माझ्याकडे सुद्धा मोबाईलमध्ये पुरावा आहे. मला बोटीवर ठेवून जाळण्याचा प्रयत्न केला, आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न पहिल्यांदाच नाही तर 7 वर्षापूर्वी पण झाला होता. असं म्हणत भूमी आता सगळा कच्चा चिठ्ठा खोलते आणि त्यानंतर डॅशिंग एंट्री होते ती बरा झालेल्या आकाशची. आगीच्या लोटामधून सुखरूप परत भूमीने तांडव केलेला असतो. रागिणीच्या पापाचा घडा अगदी प्रेस कॉन्फरन्समध्ये फोडत भूमीने सगळं सत्य समोर आणत रागिणीला बर्बाद करून टाकलेलं असतं. त्यानंतर आकाश बरा झालाय म्हटल्यावर ती कसलं मृत्यूपत्र, कसली प्रॉपर्टी आणि कसलं काय, आकाशला सगळं सत्य समजल्यामुळे रागिणीच्या पायाखालची जमीनच हादरते.